संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवान श्रीकृष्णाने महाभारताचं युद्ध चालत असताना अर्जुना सांगितलेल्या भगवद्गीतेचं ज्ञान हे संस्कृतमध्ये होतं आणि त्या संस्कृतमध्ये असणाऱ्या भगवद्गीतेचं रूपांतर मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये करून सर्वसामान्य माणसाला ज्ञानाचा दार खुलं करून दिलं। भगवद्गीता एक असा ग्रंथ आहे आणि तो संस्कृतमध्ये उपलब्ध होता आणि सर्वसामान्य माणसाला त्या ग्रंथामध्ये असलेलं ज्ञान समजत नव्हतं। म्हणून ज्ञानेश्वर महाराज माऊलीने वयाच्या 21व्या वर्षामध्ये भगवद्गीते ही संस्कृतमध्ये उपलब्ध असलेली भगवद्गीता ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये मराठी या भाषेमध्ये उपलब्ध करून दिलं आणि सर्वसामान्य माणसाला ते ज्ञान सोप्या भाषेमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे लोकांना ते समजू लागलं आणि मराठी भाषिक माणूस हा ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरी या ग्रंथातून ज्ञान उपलब्ध करू लागला आणि सर्वसामान्य माणसाकडे संत ज्ञानेश्वर माऊलीमुळे ज्ञानाची भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये उपलब्ध करून दिल्यामध्ये लोकांना श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला जो ज्ञान सांगितलं होतं ते ज्ञान आपल्या सर्वांना मराठी या भाषेमध्ये उपलब्ध असलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामुळे आपल्याला समजायला सुरुवात झाली। हे ज्ञानेश्वर महाराजाचे आपल्या मराठी वारकरी संप्रदायावर असलेले अनंत उपकार आहेत आणि सर्वसामान्यासाठी उपलब्ध करून दिलेला हा ग्रंथामुळे आपल्याला संस्कृतमध्ये भगवद्गीतेचे ज्ञान असलेलं आपल्याला मराठीमध्ये उपलब्ध झालेलं आहे।